आज दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास खेलदरी शिवारातील वसंत शिवमन पारखे यांच्या जुन्या पडीत विहिरीमध्ये बिबट्या पडला अशी माहिती खेलदरी येथील प्रवीण गांगुर्डे यांना मिळाली। यावरून त्यांनी घटनास्थळी पाहणी केली। या घटनेची माहिती ॲडव्होकेट राम पारखे व दत्तात्रय पारखे यांनी वन विभागाला फोन करून कळवली असता उपवनरक्षक उमेश वावरे यांच्या आदेशानुसार सहाय्यक वनरक्षक यांच्या व वन परिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्याला पिंजरा लावून वन कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने जिवंत बाहेर काढण्यात आले। तसेच या बिबट्याचा वावर या ठिकाणी डोंगर परिसरात असल्याचा व शेया मेंढ्या वासरांची शिकार केलेली आहे असे देखील शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले। वनपाल वन्नेर भैरव अजय शिंदे, वनरक्षक चंद्रकांत मार्गेपाड, वनरक्षक सुनील खंदारे, वनरक्षक वाल्मिक वर्गळ, वनरक्षक विजय टेकनार, वनमंजूर वसंत देवरे, भारत वाघ, वाहन चालक अशोक शिंदे तसेच निफाड येथील रेस्क्यू टीमचे अधिकारी व कर्मचारी यांनी बिबट्याला बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले। चांदोड तालुक्यातील मौजे खेलदरी येथील विहिरीत मालकी क्षेत्रातील विहिरीत एक बिबट वन्य प्राणी पडल्याची माहिती मिळताच तात्काळ रेंज स्टाफ समवेत घटनास्थळी जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव पथक निफाड यांना तात्काळ घटनास्थळी बोलवून त्यांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या मदतीने सदर बिबट्यास विहिरीबाहेर काढून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून सदर बिबट मादी सदृढ असल्याची खात्री पटल्यावर नैसर्गिक अधिवासात सोडले। काय नाव आपलं? चंद्रकांत रामजी मार्गेपाड, वनरक्षक वडाळी।